पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनं. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. जाणीव आपल्या उदरभागाकडे. तिथे मिळणारा स्ट्रोक, फोर्सफुली सोडणारा श्वास, या सगळ्याची जाणीव. आपापल्या क्षमतेने 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग, याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. आपल्या बंद डोळ्यासमोर अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वसमावेशक असा हा ओम. त्रिगुणातीत कालातीत ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. त्याचं मनन, स्मरण आणि चिंतन. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश उलटचाल श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मडकत. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपल्याला सुरुवात दंडस्थितीपासून करायची. स्टँडिंग मध्ये जाऊया सगळ्यांनी.
स्टँडिंग मध्ये विश्रांती. उभं राहायचंय. आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. आणि मग त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हाताची मुठी वळून घेऊया. दोन्ही हात आपल्या छातीपाशी असतील आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायचे. नजर समोर ठेवायचे आणि हळूहळू स्पॉट जॉगिंग तिथल्या तिथेच. अगदी सावकाश. बरोबर. आणि मग हळूहळू स्पीड वाढ. हळूहळू स्पीड वाढवायचा. स्पीड वाढवल्यानंतर टाचा आपल्या मागून सीटला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. हा. आता हळूहळू स्पीड कमी करा. स्पीड कमी 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 कमी. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येईल. सावकाश वरती या आणि थोडा वेळ विश्रांती. आता आपल्याला क्लॅपिंग करायचंय. पावलामध्ये थोडस अंतर. आता एकदा आपल्याला समोर क्लॅप करायचं आणि एकदा मागे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आता वर आणि उजवा पाय वर करून त्याची मांडी खाली. मग पुन्हा वर पाय आणि डावा पाय वर करून त्याच्या मांडी खाली. हा बरोबर. अशा प्रकारे डायनॅमिक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा झालं की थांबायचं. आता थोडंसं डायग्नोली म्हणजे बघा, उजवा हात वर, डावा हात खाली क्रॉस, एक बॅक थोडंसं खेच द्यायचं आणि मग समोरून टाळी, पुन्हा खेच देऊ, अशा प्रकारे टाळी. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5. तुम्ही सुरू ठेवा. 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचंय. 10 वेळा झालं की थांबायचं. थोडा वेळ विश्रांती. बघा, तुमच्या हाताच्या तळव्यांना झिणझिण आल्यासारखं वाटत असेल. आपण क्लॅपिंग केलं ना, त्यामुळे हाताच्या तळव्यांना असं झिणझिण आल्यासारखं वाटेल. रिलॅक्स. करूया आपण आता कटी चक्रासन. तर थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे. हात असेच सरळ ठेवायचे आणि एकदा उजवीकडे टर्न व्हायचं. मागची भिंत बघायची. मध्यभागी डावीकडे टर्न होऊन मागची भिंत बघताना आपल्याला हाताच्या बोटांकडे बघायचंय. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हात खाली. करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल. दोन्ही हात आपले समोर घ्यायचे. हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि सुरुवात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या मानेच्या मागे घ्या. आपल्या मानेच्या मागे. कोपरं समोरून जॉईन करून घ्या. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. श्वास घेत घेत कोपरं ओपन करा. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब,
अगदी सावकाश श्वासाशी आधारित आणि मग श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड करूया. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. सावकाश हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. बघा, वाढलेली श्वासाची गती जी आहे ती आता नॉर्मल आली असेल. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता उजवा जो पाय आहे तो वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. जांघेपासून गोलाकार. 1 2. तोल जात असेल तर एका हाताने आधार घ्या भिंतीचा किंवा टेबल काय असेल ते. 3 4 आणि 5. पुन्हा सेंटरला या आणि दिशा बदल करा. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. नजर एका बिंदूकडे स्थिर करा म्हणजे आपल्याला बॅलन्स चांगला साधला जाईल. आता डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 बरोबर. 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. पुन्हा पाय आपले जुळलेले आहेत. आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा आणि सेंटरला आणायचा. बघा या प्रकारे. 1 2 हा अशा प्रकारे. ठीक आहे. सावकाशपणे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजू. डावा पाय. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. छान. सावकाश थांबायचंय. हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. पूर्णपणे कमरेपासून ते पावलापर्यंत संपूर्ण पायाला हालचाल. करूया ताडासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. ज्यांना आहे त्यांनी दोन्ही हात समोरासमोर ठेवा. ज्यांना बॅलन्स जातो असं वाटतंय त्यांनी हाताच्या बोटांची गुंफण करून तळवे सिलिंगकडे घ्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्या प्रकारे कृती. नजर समोर. हाताला स्ट्रेच आणि आता टाचा वर उचलूया आणि संपूर्ण शरीराला खेच देऊया. उभ्या कक्षेमध्ये खेच. ताण ताण ताण. रिलॅक्स. टाचा जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आज आपण बघणार आहोत नटराजासन. तर हे पुन्हा एक ऍडव्हान्स आसन आहे. आपल्याला तोलात्मक म्हणजे बॅलन्सिंग आसन आहे. तुम्ही समोर भिंत, टेबल, खुर्ची जे काही असेल त्याचा तुम्ही आधार घेऊन हे आसन करू शकता. कसं करायचं दाखवते. तर इथे दोन्ही पाय जोडून उजव्या पायाचा अँकल पकडायचा. डावा हात समोर घ्यायचा. कमरेतनं पुढे झुकायचं आणि ज्या पायाचा आपण अँकल पकडलाय तो थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. आता इकडे तुम्हाला बॅलन्स समजा नाही साधला गेला तर जो हात समोर आहे त्या हाताने तुमच्या समोर टेबल, खुर्ची किंवा भिंत जे काही असेल ते पकडायचं आहे आणि त्याप्रमाणे हे आसन करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं बॅलन्सिंग पण आहे आणि स्ट्रेचिंग सुद्धा आहे या आसनामध्ये. ठीक आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा यथाशक्ती सावकाश प्रयत्न करा. अगदीच खूप पाठदुखीचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा. पाठदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचं. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि एकदम रिलॅक्स राहा. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचा अँकल पकडा.
समोर एखाद्या भिंतीचा तुम्हाला आधार घ्यायचा आहे बॅलन्स गेला तर. आता डावा हात समोर घ्यायचा आहे आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. बरोबर. आधार घ्या डाव्या हाताने आणि मग ज्या पायाचा अँकल पकडलाय तो आपल्याला थोडासा ओपन करायचा आहे यथाशक्ती आणि इथे थांबायचंय. नजर जी आहे ती आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर. आणि उलटचाल करताना बघा मी पण इथे बॅलन्स जातोय. कॉन्सन्ट्रेशन वाला आसन आहे त्यामुळे थोडस नजरहटी दुर्घटना घटी असा प्रकार होतो. सावकाश उलटचाल करूया. उजवा पाय खाली, डावा हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपल्याला एक स्थिती घ्यायची आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तुम्हाला आता कळलेलं आहे आपण कशा प्रकारे करणार. त्यामुळे आता नजर समोर कुठल्याही एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि आता डावा पाय वर उचला, त्याचा अँकल पकडा. उजवा हात सरळ घ्या समोर. हळूहळू थोडस कमरेतनं पुढे झुका. बरोबर. आणि आता डावा पायाचा अँकल पकडलाय तो थोडस ओपन करा. तुम्हाला जेवढं जमेल त्याप्रमाणे मागच्या बाजूने आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. हा परफेक्ट. छान. स्नेहलताई छान झालं. छान. आणि आता सावकाश उलटचाल. हळूहळू पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. मान मागे सही सोडा, रिलॅक्स होऊन जा. आता इथे आपण अजून एक आसन करणार आहोत. पुन्हा एकदा हे स्ट्रेचिंग वाला आसन आहे. तर इथे ज्यांना तसंच पाठदुखीचा त्रास, गुडघेदुखीचा त्रास, त्याचबरोबर खांद्यामध्ये समजा काही दुखापत होत असेल तर मात्र हे करणं टाळायचं. तर हे कसं करायचं सोपं आहे. आपण एकत्रित करू शकतोय. तर ह्याला नाव आहे पार्श्वकोनासन. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. पायामधलं स्ट्रेचिंग खूप जास्त होतं. पण आपल्याला जसं जमेल त्या क्षमतेने आपण करण्याचा प्रयत्न करणार. तर इथे पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्या दोन्ही पायांमध्ये. गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र थोडंसं सावकाश करा. आता आपल्याला उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला टर्न करायचं, डावं पाऊल डाव्या बाजूला. ठीक आहे. आपल्याला टर्न नाही करायचं. आपण सेंटर मध्ये आहोत. फक्त आपली पावलं अशी एकदा एक डावीकडे गेले, एक उजवीकडे गेली. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आपण वीरासन पाहिलं होतं गेल्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर ही सेम कृती आहे. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा. हा. डावा पाय मागून थोडासा अजून ताणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे उजव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला काटकोनामध्ये येईल. परफेक्ट. ठीक आहे. आपले हात खांद्यातून सरळ आहेत. हा. आता आपल्या उजव्या हाताचा जो तळवा आहे तो उजव्या पावलाकडे घ्या. खाली टेकवा जमिनीवर. उजव्या हाताचा तळवा खाली आपल्या खाली जमिनीवर टेकवा. बघा येतोय का टेक. मागचा पाय थोडासा अजून सरळ करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून ताणण्याचा प्रयत्न करा. हा. आणि आता डावा हात हळूहळू आपल्या डाव्या कानाजवळ घेऊन या. परफेक्ट. हा. या अजून येऊ देत. अजून येऊ देत. आपला डावा हात आणि डावा पाय एका सरळ रेषेमध्ये येईल. नजर समोर. मान अजिबात कुठेही वाकडी करू नका. नजर समोर घ्या. परफेक्ट. हळूहळू हळूहळू. छान. आता सावकाश उलटचाल करा. ज्यांना सहज सहज उठता येईल त्यांनी हाताचा आधार न घेता उठा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी डावा हात जमिनीवर टेकवा आणि मग पूर्वस्थितीमध्ये या. सावकाश. डावा हात जमिनीवर टेकवा आणि मग पूर्वस्थितीमध्ये या. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताचा आधार न घेता या. बरोबर. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर थोडा वेळ कमी करा आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आपल्याला सवय नसते एवढ्या स्ट्रेचिंगची त्यामुळे दम लागू शकतो, मसल टोन होऊ शकतो. म्हणून थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया.
पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. उर्मिलाताई, तुमचं मगाशी छान झालं होतं हा. तसंच आता विरुद्ध बाजूने करण्याचा प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता पुन्हा तसंच उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. बरोबर. आता आपल्याला डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करायचा आहे. हळूहळू आपण खाली येतोय. सीटचा भाग आपला खाली येतोय. हा, थोडासा उजवा पाय अजून तुम्हाला मागे जेवढा ताणता येईल तेवढा ताणण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. बरोबर. आता आपल्याला डावा हात खाली डाव्या पावलाजवळ नाही, मागच्या बाजूने घ्या किंवा पुढच्या बाजूने घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं. उजवा हात सरळ आहे. बरोबर. आता आपल्याला उजवा पाय ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून थोडासा ताणण्याचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू उजवा हात उजव्या कानाजवळ घेऊन या. उजव्या हाताचा दंड उजव्या कानाजवळ आणि संपूर्ण शरीर एका रेषेत. परफेक्ट. नजर समोर. खांदा रिलॅक्स. छान. हात सौख्य थोडासा वरती घे. कानाला टच करू नका. हा, दंड कानाला टच करू नका. ठीक आहे. उलट चाल करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी आधार न घेता वर या. ज्यांना सहज जमत नाहीये त्यांनी उजवा हात जमिनीवर टेकवा आणि मग हळूहळू उलट स्थितीमध्ये या. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करूया नी रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि नी रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. सावकाश वर या. बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून शयन स्थितीमध्ये विश्रांती. आपण जी सगळी स्ट्रेचिंग वाली आसनं केली त्यामुळे दम लागला असेल, कुठे स्नायू अवघडल्यासारखा वाटेल आपल्या मांडीच्या इथला, गुडघ्याच्या इथला, तर तो रिलॅक्स करून घेऊया. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता फुल लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या मांडी जवळ घ्या. बरोबर. आणि आता आपल्याला उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचा आहे. उजवा पाय वर घ्या. बरोबर. आणि मग पुन्हा तो खाली घ्यायचा आहे. उजवा पाय सावकाश खाली घ्यायचा आहे. आता ही आपण मुवमेंट थोडीशी श्वासाकडे लक्ष देऊन करणार आहोत. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोकं एकदम जमिनीवर रिलॅक्स आहे. पाठीचा मणका रिलॅक्स आहे. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत उजवा पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश आणि नियंत्रित हालचाल. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत वर घ्यायचा पाय आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 खाली टाच जमिनीकडे येऊ दे. 2 बरोबर. 3 जांघेतून गोलाकार फिरवतोय. पाय आपला सरळ आहे. दंड स्थितीमध्ये आपण पाय फोल्ड केला होता. आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1 टाच खाली जमिनीकडे येऊ दे. 2
सावकाश आणि नियंत्रित. भराभर करण्यापेक्षा सावकाश नियंत्रित केलेली जी साधनं आहेत ती जास्त फायदेशीर ठरते. हा 3 वेळा झालं की मग सावकाश आपला पाय खाली. परफेक्ट. आणि इथूनच आपण पुढे करूया अर्धपवन मुक्तासन. जो आपला डावा पाय फोल्ड आहे तो पाय वर उचला, पाऊल जमिनीकडे सैल सोडा, डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं पोकर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा. बरोबर. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी नाक किंवा कपाळ. आणि यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. डोकं खाली, हाताची पकड सोडा, डावा पाय हवेत सरळ करा आणि खाली जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ घ्या. आणि आता श्वास घेत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. 3 वेळा कृती करणार आहोत आपण. श्वास सोडत खाली. बरोबर. सावकाश करा, फास्ट न करता. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा आता पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा डावा पाय आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळा. 1 टाच जमिनीकडे जाऊ दे. 2 सावकाश नियंत्रित कृती. आणि 3 पाय गुडघ्यातनं सरळ असेल. अँटी क्लॉक दिशा बदल, विरुद्ध बदल. 1 2 बरोबर करताय. आणि 3. छान. 3 वेळा झालं की थांबा आणि मग डावा पाय सावकाश जमिनीवर येऊ दे. करूया अर्धपवन मुक्तासन. उजवा पाय थोडं पाऊल वर उचला, उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचे पोकर पकडा. खांदे रिलॅक्स ठेवा, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. पोटावरती आलेला प्रेशर त्याचा अनुभव. आणि त्यानंतर डोकं सावकाश वर उचलून हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबतोय. 5 4 3 2 1. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा पकड सोडून द्या. उजवा पाय हवेत सरळ करा आणि जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. अँकल जॉईंट्स मधून पाऊल एकदा स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा. पायामध्ये अंतर आहे आणि आपण अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचतोय, जमिनीकडे ताणतोय. रिलॅक्स होऊन जा. विश्रांती. कृती थांबून विश्रांती. आता आपण बघूया सुलभ द्रोणासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. फक्त ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. त्याचे फायदे काय आहेत तर याच्याने आपला ओटी पोट जे आहे किंवा तिथले जे कोर मसल्स आहेत ते फ्लेक्झिबल होतात. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे. तर इथे दोन्ही हात शरीराच्या जवळ, एका सरळ रेषेमध्ये आपलं शरीर आहे. आणि आता खांदे जरा 1 मिनिट थोडा वेळ विश्रांती घ्या. 1 मिनिट. सुरुवात करूया आपण आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपले खांदे जे आहेत ना ते थोडेसे वर उचलायचे
आणि आपल्या हाताच्या कोपर जे आहेत त्या हाताच्या कोपराच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचला आणि आपली कोपरा ऍडजस्ट करा. हा, बरोबर बरोबर. आता नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. हाताच्या कोपराच्या आधाराने आपण आपलं उत्तम अंग म्हणजे आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलली. आता आपला उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. बरोबर. आणि आपली नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली घ्या सावकाश. आता डावा पाय जमिनीपासून वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वरती. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे आणि थांबा. 5 4 3 2 1. छान. सावकाश डावा पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळले. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. पाय खाली घ्या. हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. हाताच्या आधाराने एक एक मणका जमिनीवर येऊ देत. डोकं जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होतोय त्याची जाणीव. सावकाश एका दिशेने वळायचंय आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, छोट पाठीच्या दिशेला. मकरासनातली विश्रांती. करणार आहोत आपण आता सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही कोपर फोल्ड करा. हाताची कोपरं जी आहे ती छातीच्या रेषेमध्ये असते. हाताची पाचही बोटं जुळलेली आणि ती आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला आणि आपली नजर सिलिंगकडे. बरोबर. हाताची कोपरं जमिनीवर. परफेक्ट. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. एक स्मित असते चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतो. छान. उलट चाल करा. एक श्वास भरून घ्या, डोळे उघडा आणि श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. आपण आता करणार आहोत सुलभ धनुरासन. आपण जे नटराजासन केलं दंड स्थितीमध्ये, स्टँडिंग मध्ये, सेम कृती फक्त आता आपण ती पोटावर पडून करणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूया. सूचनेप्रमाणे करा. नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता उजवा पाय वर उचला आणि त्याचा अँकल पकडा उजव्या पायाचा. डावा हात सरळ घ्या वरती डोक्याच्या दिशेने. ठीक आहे. आता डावा पाय खाली आहे. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलाय आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. आता आपल्याला एकाच वेळेला उजव्या पायाची मांडी, आपला डावा हात आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. उजव्या पायाची मांडी, डावा हात आणि अपर बॉडी. बरोबर. आता नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या पायाची मांडी थोडीशी ओपन करण्याचा प्रयत्न करा.
मागच्या बाजूने. परफेक्ट. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. आपण सगळे नवीन करतोय, पहिल्यांदा करतोय म्हणून विश्रांती. हळूहळू प्रॅक्टिस वाढेल तसं सगळी आसनं सलग करण्याचा प्रयत्न करायचा. आता पुन्हा पूर्वस्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा डाव्या हाताने. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि आता एकाच वेळेला उजवा हात डाव्या पायाची मांडी आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वरची. बरोबर. छान. परफेक्ट. आणि थांबा. श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. डावा पाय खाली, उजवा हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होईल. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारून सोडा. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका हाताचा आधार घ्या आणि बैठक स्थितीमध्ये या. गडबड घाई न करता. विश्रांती घ्या. दोन्ही पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. आज आपण शिकणार आहोत ब्रह्ममुद्रा आणि सिंहमुद्रा. ब्रह्ममुद्रा ही थायरॉइड आणि ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि सिंहमुद्रा जी आहे ही जसं थायरॉइडसाठी तर आहेच उपयोगी, पण ज्यांना अल्झायमर म्हणजे जसं आपलं वय वाढतं तसे आपण विसराळूपणा वाढतो, तर तो कमी होण्यासाठी, आपलं चेहऱ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी, आपला चेहरा अजून ग्लो होण्यासाठी ही सिंहमुद्रा अतिशय उपयोगी ठरते. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. अगदीच दोन्ही नाही जमलं तर सुरुवातीला आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. आधी पाठीचा कणा आपण सरळ करून घेऊया. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून थोडस पुढे झुकायचंय. सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठकणा आपला आपोआप सरळ होतो. बरोबर. छान. आणि एक स्टेडीनेस येतो आपल्यामध्ये. एक आपला जो म्हणजे शरीराची जी रचना आहे ती खूप छान आणि स्थिर दिसते. बरोबर. जशी आता तुमच्या सगळ्यांची दिसतेय. दोन्ही हात गुडघ्यांवरती आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. फक्त मानेमध्ये हालचाल होतीये. आपली मान उजवीकडे चाललीये. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. खांदे एकदम रिलॅक्स असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा देहधारण आपल्या गळ्याच्या इथे उजव्या बाजूने तुम्हाला दाब आहे, प्रेशर आहे आणि डाव्या बाजूला ताण जाणवतोय. याचा अनुभव. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू मान पुन्हा मध्यभागी येऊ देत. छान. विरुद्ध बाजूने ही कृती. एक श्वास भरून घ्यायचा
श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू, देह धारणा. आपल्या गळ्यावर डाव्या बाजूने आलेला दाब आणि उजव्या बाजूने असलेला ताण याची जाणीव आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. छान करताय सगळे. पुढची कृती. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि आता श्वास सोडत आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. फक्त हालचाल मानेमध्ये होतीये जाणीवपूर्वक. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करा. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा. दातावर दात. आणि आता बघा, आपल्या गळ्यावर समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत, कपाळावर कुठलीही आटी नाहीये. स्मित हास्य चेहऱ्यावरती. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे, डोळे उघडायचे आहेत आणि श्वास सोडत आपली मान सावकाश मध्यभागी. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मान पुढे झुकवण्याची कृती टाळायची आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चिन लॉक पोझिशन. आता इथे खांदे किंवा पाठीचा मणका आपल्याला अजिबात बेंड करायचा नाहीये. फक्त हालचाल आपल्या मानेच्या स्नायूंमध्ये होतीये. आणि आता बघा, गळ्यावर समोरून दाब आलेला आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ होईल आणि रिलॅक्स. विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि रिलॅक्स होऊन जा. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण वेगवेगळ्या प्रकारे मानेच्या ठिकाणी जी काही हालचाल केली आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा आणि अनुभूती. स्मित हास्य चेहऱ्यावर कायमच आहे. आता आपण करणार आहोत सिंह मुद्रा. ज्यांना जास्त वेळ पद्मासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ही करतो आपण आता पद्मासनस्थ सिंह मुद्रा किंवा साध्या मांडीतली. तर इथे हाताची कोपरं जी आहे ही थोडीशी बाहेर घ्या. तुम्ही जी दर्शनाताई करताय ना ती आपण वज्रासनामध्ये करतो. जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये घेतो तेव्हा हाताची कोपरं बाहेर घ्यायची. हात दोन्ही द्रोण मुद्रेमध्ये, हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील. आता इथे बघा आपल्याला काय करायचंय. नाकाने श्वास घ्यायचा आणि जेव्हा आपण तो तोंडाने सॉरी जेव्हा तो आपण सोडतो श्वास त्यावेळेला आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची. तुम्हाला दाखवते मी एक आवर्तन. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आपली नजर जी आहे ती नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची आणि आपला नॉर्मल श्वास प्रश्वास जो आपण घेतो तो चालू ठेवायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे घ्या आणि नॉर्मल श्वास आपला जो चालू आहे तो चालूच ठेवा. जास्तीत जास्त स्ट्रेच जिभेच्या स्नायूंना, चेहऱ्याच्या स्नायूंना, कंठापासून आपली जीभ जास्तीत जास्त ताणली गेली आहे. हरिओम. जिभातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, थोडेसे रिलॅक्स व्हा. बघा,
चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले, तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपलं ऍक्टिव्हेट होतंय. आपल्या गळ्याच्या इथे ताण आहे, जिभेच्या सगळ्या स्नायूंना ताण आहे. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. पण आता आपली नजर जी आहे ती आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, म्हणजे आपल्या भ्रूमध्याकडे असेल. ठीक आहे? पुन्हा हाताची कोपरं बाहेर आणि जेव्हा आपण जीभ बाहेर घेऊन येतो ना, तेव्हा थोडीशी पाठ पुढे घ्यायची. स्लॅन्टिंग पोझिशन करायची पाठीची. ठीक आहे? सुरुवात करूया. हाताची कोपरं बाहेर येतील. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. थोडंसं पुढे व्हा आणि आपली नजर आयब्रो सेंटरकडे. जास्तीत जास्त ताण तुम्हाला जेवढं यथाशक्ती जमेल तेवढा ताण घ्यायचा आहे. चेहऱ्याचे स्नायू ताणायचे. नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल आणि नॉर्मल श्वास ताण. छान. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, रिलॅक्स. संपूर्ण सिंहमुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. हलकसं स्मित असे चेहऱ्यावरती. इथूनच पुढे आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करणार आहोत आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. त्या तिन्ही लोकांमध्ये जे अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डोळे अलगद उघडायचे आहेत. काल आपण पाहिलं होतं सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास आणि आज आपण बघणार आहोत सूर्य भेदन आणि चंद्र भेदन. भेदन म्हणजे काय, तर आपण श्वासाच्या गतीची विच्छेद करतो, ती क्रॉस करतो. तर कसं करायचंय, सोपं आहे, एकत्रित करू शकतो. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. जसं आपण काल पाहिलं होतं, आपले जे 5 एलिमेंट्स आहेत ते आपल्या बोटांमध्ये आहेत आणि ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या नॉस्ट्रिल्सची अदलाबदल करण्यासाठी आपण ही अंगुली मुद्रा करतो. तर सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य भेदन प्राणायाम. तर इथे आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. डावी नाकपुडी बंद करा. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत आणि डोळे अलगद मिटून घ्या. आपण एकत्रित करू शकतो, सोपं आहे सूचनेप्रमाणे. आता उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि घेतलेला श्वास डावी नाकपुडी ओपन करून सोडून द्या. डावीने रेच. लक्षात आलं असेल तुमच्या, भेदन म्हणजे आपण एकीने श्वास घेतो आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडतो. पुन्हा डावी बंद, उजवीने पूरक,
उजवी बंद, डावीने संथरेच. डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद, डावीने संथरेच. करूया आपण चंद्रभेदन प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. उजवी नाकपुडी आपण अंगठ्याने बंद केलेली आहेच. आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद, उजवीने संथरेच. उजवी बंद, डावीने पूर. डावी बंद, उजवीने संथरेच. उजवी बंद, डावीने पूर. डावी बंद, उजवीने संथरेच. शेवटचा वर्तन चंद्रभेदन. डावी बंद, सॉरी, उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद आणि उजवीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. आपली कुठली नॉस्ट्रिल्स आता ओपन आहे हे आपलं आपण याच्या मनातल्या मनात अनुभूती घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती आहेच. हळूहळू आपण प्राणायामाच्या एक एक टप्प्यामध्ये पुढे जात आहोत. आता जी आपण मांडी घातलेली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून द्या आणि साधी बैठक घाला. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. साधी बैठक घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. विभागीय श्वसन आपण पाहिलं होतंच. उदर, उर आणि स्कंध. उदर श्वसन करताना अकाराचा उच्चार, उर श्वसन करताना उकार आणि स्कंद श्वसन करताना मकार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. स्मित हास्य चेहऱ्यावरती कायम. खांदे कोपरा रिलॅक्स. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर. छातीचं प्रसारण. खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडताना छाती, खांदे पूर्ववत. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ पूरक, पोट बाहेर, छातीचं प्रसारण, खांदे कानाच्या दिशेला वर. आणि श्वास सोडा. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ पूरक आणि श्वास सोडत. मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत आपण आता. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या.
आज आपण QRT क्विक रिलॅक्सेशन टेक्निक हे बघणार आहोत. संपूर्ण शरीर त्याच्या आधी जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा, रिलॅक्स होऊन जा. नाकाने श्वास घेऊन तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. क्विक रिलॅक्सेशन साठी आपल्याला आता दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्या. आपापल्या जागेप्रमाणे ऍडजस्ट व्हा. समजा आपल्याला वरती कुठे जास्त हात नाही करता येत असतील तर हात खालीच ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, हाताची मुठी वळून घ्यायचे, पाय जोडलेले आहेत. आणि आता संपूर्ण शरीर आपल्याला आवळायचं आहे, टाईट करायचंय. अगदी पायाच्या नखापासून ते वरती ताणलेल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर टाईट करायचं, आवळायचंय. सुरुवात करूया. आपले डोळे घट्ट मिटून घ्या. दातावर दात गच्च लावा. एकदम टाईट करून घ्यायचंय. आपल्या पायापासून पावलाची बोटं, अँकल जॉईंट्स, आपल्या पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग टाईट करा. टाईट टाईट. आपल्या सीटचा भाग टाईट करा. पाठीचा मणका, छातीचा भाग, पोटाचे स्नायू टाईट टाईट. गळ्याचे स्नायू टाईट. खांद्याचा भाग, कोपरं टाईट. हाताचा भाग टाईट. डोळे गच्च मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या. रिलॅक्स व्हा. हात तसेच राहू देत डोक्याच्या दिशेने. आपल्याला अजून एकदा हीच कृती करायची आहे. एकदम रिलॅक्स व्हा, रिलॅक्स व्हा. आणि पुन्हा एकदा हीच कृती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची मुठी घट्ट वळून घ्या आणि ताणून घ्या. आणि पुन्हा एकदा पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत, हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर टाईट करायचंय. सुरुवात करूया. टाईट टाईट टाईट. दात गच्च मिटून घ्यायचे. डोळे गच्च मिटलेले आहेत. आणि टाईट 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 टाईट. सीटचा भाग, कमरेचा भाग टाईट 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 टाईट. रिलॅक्स. हात खाली घ्या. पायामध्ये अंतर घ्या. हात शरीरापासून लांब, हाताची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि एकदम रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता, प्रसन्नता, जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेताना पोट वर येतंय. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकाला होतीये, नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना पोट हळूहळू जमिनीकडे जातंय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होती. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालीये. विचारांची गती कमी झालीये. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःख, व्याधी, काळजी, चिंता मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःच्या मनाला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख, समाधानात आणि उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्येच व्यतीत करायचं आहे. औषध विरहित ठेवायचं आहे. आणि यासाठी मी उचित अशी योग साधना नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. श्वासनातला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. माझ्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती मी यथाशक्ती प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे.
योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं प्रत्येक काम हे प्रामाणिकपणाचं असणार आहे आणि कौशल्याचं असणार आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया, त्यांना मनोभावे वंदन करूया. ईश्वर प्रणिधान, सरेंडर या संपूर्ण शक्तीपुढे आपण नतमस्तक होतोय. समर्पण भाव आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. आणि यासाठी, या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान आपली सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. हळूहळू डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल. दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करा. या स्थितीचा आनंद घ्या. आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. गडबड घाई न करता दोन्ही हात जोडूया. शांतपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. या राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. हरिओम. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करा.